नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत सुक्या बोंबलाचा ठेचा। या ठेच्यासोबत तुम्ही 2 ते 3 भाकऱ्या जास्त खाल। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सुके बोंबील कापून घेतले आहेत, 1 वाटीभर होईल एवढे घेतलेले आहेत आणि 1 चम्मचभर जिरे घेतले, 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यातली काही पोपटी रंगाच्या घेतल्या आहेत आणि काही जास्तच तिखट आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि 2 गड्डी लसूण घेतलेला आहे। आणि आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बोंबील आहेत ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये कचरा धूळ वगैरे असते, त्यामुळे अशा पद्धतीने बोंबील धुवून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे मी सर्व बोंबील प्लेटमध्ये काढून घेतले तर इथे पाहताय पाणी खूपच खराब झालेलं आहे, तर ते पाणी फेकून द्यायचं। एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। त्यावरती डाग येईपर्यंत व्यवस्थित ही मिरची भाजून घेतली आहे आणि यामध्ये जिरे घालायचं। जिरे अगदी शेवटला घालायचं, कारण ते जिरे पटकन असे भाजल्या जातं आणि करपेल, त्यामुळे शेवटी घालायचं। आणि भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतले आणि त्याच तव्यामध्ये बोंबील घालून घ्यायचे आहेत आणि बोंबील व्यवस्थित आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवलेला होता अगोदर आणि आता लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला छान असे हे बोंबील व्यवस्थित असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत, कारण हाय फ्लेमवरती भाजलात ना तर पटकन करपल्या जातील, त्यामुळे लो फ्लेमवरती भाजून घेतले तिथे आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपटून घ्यायचे ते, कारण त्यातला काही कचरा असेल तो सुद्धा निघतो आणि थोडंफार करपलेलं असेल ते सुद्धा निघून जातं, त्यामुळे अशा पद्धतीने आपटून घ्यायचे। आणि ते पाहताय मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। 1 ते 2 इथे मी बोंबील तोडून दाखवलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं। सर्व साहित्य घातल्यानंतर थोडीशी इथे मी कोथिंबीर घालून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर मी नंतरसुद्धा घालणार आहे। तर हे खडबडीत असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, अजिबात जास्त आपल्याला बारीक वाटायचं नाही आहे, तर जाडसरच वाटून हे घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी जाडसर वाटून घेतलं। जाडसर वाटल्यानंतर त्याच तव्यामध्ये 1 पळीवर तेल घालून घ्यायचं आणि तेल छान गरम झालं की यामध्ये वाटलेले जे बोंबील आहेत ते घालून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित असं घालून घेतलं आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे छान परतून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही ठेचा एकदा नक्की बनवून पहा। तर यामध्ये पाव चम्मच हळद टाकली आहे आणि 5 ते 6 इथे आंबटपणा येण्यासाठी कोकम घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। कोकम नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण मी थोडंसं घातलेलं आहे, तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस थोडासा घातलात तरीसुद्धा चालेल। आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं, अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा ठेचा छान असा परतून घ्यायचा। तर या ठेच्यासोबत तुम्ही 2 ते 3 भाकऱ्या जास्तच खाल आणि या उन्हाळ्यामध्ये भूक कमीच लागते, तर अशा पद्धतीने तुम्ही ठेचा आणि भाकरी खाऊन पहा, अप्रतिम चवीची लागते। तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही सुक्या बोंबलाचा ठेचा करून पहा, तुम्हाला आवडेल। तर हे इथे मी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे। परतून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि इथे पाहताय खूप मस्त दिसत आहे आणि चवीला तर भन्नाट लागतो हा सुक्या बोंबलाचा झणझणीत ठेचा। तर या सुक्या
बोंबलाच्या ठेच्याबरोबर तुम्ही भाकरी खाऊ शकता. अप्रतिम चवीची लागते आणि तुम्ही हा 8 ते 10 दिवस ठेचा फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता आणि खाऊही शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.